वेळ जाण्यापूर्वी जर का कोणी हालचाल केली तर त्याला एक महत्व असतं. वेळ गेल्यानंतर अरे आपण त्यावेळेला हे केलं असतं तर बरं झालं असतं, या नंतरच्या पश्चातापाला काही अर्थ नसतो. म्हणून मला असं वाटतं की आता ती वेळ आलेली आहे. उपराष्ट्रपती अचानक राजीनामा देतात तब्येतीचं कारण सांगून, त्याच्यानंतर ते गायब होतात. ते कुठे आहेत, काय आहेत, कोणालाच माहिती नाहीये, त्यांच्याबद्दल कोण माहिती देत नाहीये. हे सगळंच एक गूढ वातावरण असं या देशात तयार होतंय. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मला फोन केला होता, ही गोष्ट सत्य आहे. मला एका गोष्टीचं थोडंसं आश्चर्य वाटलं की माझा पक्ष चोरला, माझा पक्ष फोडला, तरी देखील त्यांच्या समोर उभे राहून जे माझे निवडून आलेत, जनतेने निवडून दिलेत, तेही त्यांना पाहिजेत. या विनंतीला काय अर्थ आहे? आणि मग तसं जर का पाहिलं तर राष्ट्रपती पदाची जेव्हा निवडणूक होती तेव्हा तर मी न मागता शिवसेनेने त्यांना मतदान केलं होतं. कोणी मला विनंती केली नव्हती. निवडून आल्यानंतर सुद्धा कोणी मला, माझी अपेक्षा नव्हती धन्यवाद सांगायला, पण एक कर्टसी ज्याला म्हणतो, फोन काय आलेला नव्हता. आता जेव्हा गरज असेल तेव्हा वापरा आणि गरज संपली की फेकून द्या, या पद्धतीलाच आता आपल्याला नाकारलं पाहिजे.